नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया विशाल मेगा मार्ट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विशाल मेगा मार्ट HDFC म्युच्युअल फंड स्कीमेज बाय शेअर नाऊ ओन 5.94% स्टेक. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विशाल मेगा मार्ट लिमिटेडचे HDFC म्युच्युअल फंडच्या स्कीमने टोटल 15,456 शेअर ॲक्वायर केले आहे. म्हणजे विशाल मेगा मार्ट लिमिटेडची 3.23% हिस्सेदारी वाया ओपन मार्केट ऑपरेशन्स. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशन नंतर विशाल मेगा मार्ट लिमिटेडमध्ये HDFC म्युच्युअल फंडची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 5.94%. म्हणजे मित्रांनो, HDFC म्युच्युअल फंडच्या स्कीमजवळ आता विशाल मेगा मार्टचे टोटल नंबर ऑफ शेअर झाले आहे 27,59,79,415 शेअर. आणि मित्रांनो, विशाल मेगा मार्ट लिमिटेड ही कंपनी 20 जून 2025 म्हणजे उद्यापासून फुटसेच्या ग्लोबल मिडकॅप इंडेक्समध्ये सुद्धा इन्क्लूड होणार आहे. चला आता बोलूया आयनॉक्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयनॉक्स इंडिया शेअर डिप हेड ऑफ ₹2,000 कोटी लॉक इन एक्सपायर 1.8 कोटी शेअर टू बिकम ट्रेडेबल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आयनॉक्स इंडिया लिमिटेडच्या शेअर होल्डरचे लॉक इन पिरियड फ्रायडेला एक्सपायर होणार आहे. म्हणजे मित्रांनो, फ्रायडेपासून नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या नुसार या कंपनीचे 1.8 कोटी शेअर म्हणजे आयनॉक्स इंडिया लिमिटेडची 20% हिस्सेदारी इलिजिबल होणार आहे ट्रेडिंगसाठी. आणि मित्रांनो, याची व्हॅल्यू होते 2,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त 1.8 कोटी शेअरची. चला आता बोलूया आर सिस्टम्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आर सिस्टम्स शेअर जम्प ऑन रिपोर्ट्स ऑफ कोफोर्ज कन्सिडरिंग स्टेक ॲक्विजिशन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू ही अपडेट येत आहे की आर सिस्टम्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमध्ये IT कंपनी कोफोर्ज लिमिटेड हिस्सेदारी ॲक्वायर करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आर सिस्टम्स इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया जिंदल स्टेनलेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जिंदल स्टेनलेस प्रमोटर एंटिटी JSL ओव्हरसीज बायज 1.87 लाख शेअर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिंदल स्टेनलेस लिमिटेडचे प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या JSL ओव्हरसीज होल्डिंग्स लिमिटेडने या कंपनीचे म्हणजे जिंदल स्टेनलेस लिमिटेडचे 1,87,125 इक्विटी शेअर खरेदी केले आहे. आणि ही खरेदी झाली आहे 16 जून 2025ला. आणि मित्रांनो, यानंतर जिंदल स्टेनलेस लिमिटेडमध्ये JSL ओव्हरसीज होल्डिंग्स लिमिटेडची हिस्सेदारी 16.14%ने इन्क्रीज होऊन झाली आहे 16.16%. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा एलेक्सी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा एलेक्सी इन्फिनियॉन साइन MOU टू डेव्हलप इलेक्ट्रिक व्हेकल सोल्युशन्स फॉर इंडियन मार्केट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा एलेक्सी लिमिटेड या कंपनीने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कोणासोबत? इन्फिनियॉन टेक्नॉलॉजीज सोबत. कशासाठी? जॉईंटली इंडियन मार्केटसाठी ॲप्लिकेशन रेडी इलेक्ट्रिक व्हेकल सोल्युशन्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, या इलेक्ट्रिक व्हेकल सोल्युशन्समध्ये टू व्हीलर्स,
थ्री व्हीलर्स, पॅसेंजर व्हेकल्स आणि कमर्शियल व्हेकल्स इन्क्लूड आहे. चला आता बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता अवेलेबल डेटानुसार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे 16.50%. मित्रांनो, प्रमोटर्सने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये 1,25,00,000 कन्व्हर्टिबल वॉरंट्स कन्वर्ट केले आहे 1,25,00,000 इक्विटी शेअरमध्ये, म्हणजे 2.55% हिस्सेदारीमध्ये. आणि मित्रांनो, आता यानंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये त्यांच्या प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे 19.05%. म्हणजे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या प्रमोटर्सजवळ आता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ शेअर झाले आहे 7,78,63,424 शेअर. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज सिलेक्टेड ॲज स्ट्रॅटेजिक सप्लायर बाय वॉल्वो फॉर प्रोडक्ट अँड कंपोनंट इंजिनिअरिंग. तर मित्रांनो, वॉल्वोने प्रोडक्ट अँड कंपोनंट इंजिनिअरिंगसाठी स्ट्रॅटेजिक सप्लायर्ससाठी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडला सिलेक्ट केले आहे. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या बिझनेसवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स अप्स कोला वॉर एंड मुकेश अंबानीज RCPL टू इन्वेस्ट ₹8,000 कोटी टू एक्सपांड बेवरेजेस बिझनेस से रिपोर्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची FMCG सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड प्लॅन करत आहे आपला कॅम्पा आणि अदर बेवरेजेस ब्रँड्सचा बिझनेस वाढवण्यासाठी 8,000 कोटी रुपयाचा इन्व्हेस्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, हे इन्व्हेस्टमेंट होणार आहे येणाऱ्या 12 ते 15 महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, इथून आपल्याला सरळ एक गोष्ट लक्षात येत आहे की रिलायन्स आपला बेवरेजेसचा बिझनेस वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.